नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याबाबत एक महत्त्वाची अपडेट घेऊन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलेलो आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट केले त्याची जी काही अपडेट छोटीशी काही ना ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलवरून केलेला आहे. त्यामुळं आता एक अशी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो की जे 94 कोटी रुपये कोर्टाकडे अडकलेले होते ते 94 कोटी वाटपास सर्वोच्च न्यायालयानं सध्या स्थगिती दिलेली आहे आणि राज्य शासनाकडून जे आलेले 134 कोटी आहेत ते जिल्हा कृषी विभागाकडं वर्ग करण्यात आलेले आहेत. GR काढण्यात आला. परंतु शेतकऱ्यांना आशा ही होती की ज्याप्रमाणे 94 कोटी रुपये आल्यानंतर तसेच ठेवले गेले आणि ते वाटप न करता तसेच थांबले. कशामुळे थांबले की 134 कोटी रुपयाचा GR राज्य शासन जेव्हा काढल आणि ते 134 कोटी प्लस हे आताचे 94 कोटी ही दोन्ही मिळून पैसे शेतकऱ्यांना वाटण्यात येईल असं अपडेट तेव्हा आपल्याला मिळालेली होती. त्यामुळे 134 कोटी जेव्हा येतील आणि 94 कोटी रुपये तर आलेले आहेत असे नियोजन करून हे दोन्ही पैसे एकदाच वाटण्याचं नियोजन प्रशासन विभागाचं होतं. परंतु शेतकरी मित्रांनो, 94 कोटी रुपये परत सर्वोच्च न्यायालयात अडकले कारण त्या वाटपास स्थगिती विमा कंपनीनं कोर्टामार्फत दिलेले आहे. त्यामुळे ते 94 कोटी सध्या अडकून बसलेले आहेत. परंतु महत्त्वाचा मुद्दा हा होता आणि आपली अपेक्षा पण शेतकऱ्यांची ही होती की 134 कोटी रुपयाचा GR राज्य शासनाकडून काढण्यात आलेला आहे आणि हे 134 कोटी रुपये आलेत. याचा अर्थ आता 134 कोटी रुपये वाटप करतील आणि आपण प्रत्येक व्हिडिओमधून ही स्पष्ट केलं आहे की त्या 94 कोटी रुपयाची वाट न पाहता 134 कोटी रुपये आलेत. 134 कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्यांना करावं कारण 134 कोटी परत कोर्टात अडकू शकतात. कारण ज्याप्रमाणे 94 कोटी अडकले त्याप्रमाणे परत 134 कोटी अडकू शकतात असं आपली एक धारणा होती, अपेक्षा होती. परंतु आता मिळालेल्या अपडेटनुसार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विम्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सध्या मिळालेल्या अपडेटनुसार 134 कोटी जरी राज्य शासनाकडून मंजूर होऊन जिल्हा कृषी विभागाकडे पैसे आलेले असतील आणि 94 कोटी रुपये जरी कोर्टात अडकलेले असतील तर शेतकरी मित्रांनो 134 कोटी रुपयाचं वाटप सेपरेट होणार नाही. महत्त्वाची अपडेट आहे. मग हे वाटप कधी होणार तर 94 कोटी रुपयाचा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल त्याच्यानंतरच हे पैसे वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे उदाहरणादाखल जर सांगायचं झालं की 134 कोटी प्लस 94 कोटी रुपये हे दोन्ही मिळूनच शेतकऱ्यांना पैसे वाटप होऊ शकतात. कारण सर्व शेतकऱ्यांना असं वाटत होतं की अगोदर 94 कोटी रुपयाचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल, परंतु 134 कोटी रुपयाचं वाटप राज्य शासनाकडून करण्यात यावं जेणेकरून हेही पैसे कोर्टात परत अडकू नये. परंतु सध्या मिळालेल्या अपडेटनुसार हे दोन्ही पैसे मिळाल्यानंतरच सर्व पैसे वाटप केले जाणार आहेत. कारण जी कोर्टाची प्रक्रिया आहे ती कोर्टाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ही संपूर्ण पैसे वाटण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकरी प्रतीक्षा करत असलेले शेतकरी, कमेंट करत असलेले शेतकरी म्हणत होते की 2020चं काय झालं. तर 2020चा पीक विमाला आपल्याला आता उद्याची 23 तारखेची सुनावणी प्लस त्याच्यानंतर अजून तारखा पडतात का त्या तारखेत निकाल लागतात हेही पाहणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट प्रशासनाने हे स्पष्ट केले, एक चांगले वकील आपली बाजू चांगली मांडणार आहेत कोर्टामध्ये. शेतकऱ्याच्या बाजूनं एक चांगली बाजू मांडतील आणि निश्चित हे 94 कोटी रुपये मंजूर होऊन येतील आणि हे 94 कोटी आणि आता आलेले 134 कोटी हे दोन्ही मिसळून हेक्टरी 9,000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील अशी अपडेट आहे. त्यामुळं आपल्याला अपेक्षा होती की आता 94 कोटी रुपये अडकले आहेत, 134 कोटी रुपयाचं वाटप तोपर्यंत सरकारकडून करण्यात यावं जेणेकरून 94 कोटी रुपयाचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा तो लागेल. परंतु सध्या आलेले पैसे तरी वाटणं गरजेचं आहे कारण पहिले 94 कोटी रुपये ठेवल्यामुळं परत हे कोर्टामध्ये गेले. त्यामुळे आता 134 कोटी अजून हे ठेवून हेही जातील का, आता हे जर तरच्या गोष्टी झाल्या शेतकरी मित्रांनो. परंतु आता सध्याच्या मिळालेल्या अपडेटनुसार 134 कोटी रुपये शेष आहेत आणि 94 कोटी रुपयाचा जो काही शासकीय निर्णय येईल, कोर्टाचा निर्णय येईल, त्या निर्णयानंतरच ते पैसे वाटले जाणार आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना
सध्या तरी कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवावं लागणार आहे आणि कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच 134 कोटी आणि 94 कोटी हे दोन्ही पैसे एकदाच वाटले जाणार आहेत. त्यामुळे 134 कोटी सेपरेट वाटले जाणार नाही आहेत, कारण 23 तारखेच्या अगोदर हे पैसे वाटले जावेत अशा अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची होती. कारण 23 तारखेला जर निकाल फिरला तर एखाद्या वेळेस ह्याही 134 कोटीवर गंडांतर येऊ शकतं अशी आपली अपेक्षा होती. परंतु जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांच्या मिळालेल्या अपडेटनुसार एक चांगले वकील देण्यात आलेले आहेत, चांगली बाजू मांडणारी कोर्टामध्ये आपली माणसं असल्याचे स्पष्ट संकेत त्यांच्याकडून मिळाले आहेत. त्यामुळं निश्चित त्याचा निकाल ही चांगल्या प्रकारे शेतकऱ्याच्या बाजूने येईल आणि ते पैसे आणि 134 कोटी आणि 94 कोटी हे दोन्ही मिसळून हेक्टरी 9,000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील. त्यामुळं अगोदर हे पैसे येणार नाहीत. जेव्हा 94 कोटी रुपयाचा निकाल लागल त्याच्यानंतरच वाटप सुरू होणार आहे. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. अजूनही काही त्याच्याबाबत जर अपडेट आली लागलीच चॅनलवरून आपला व्हिडिओ येईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.